नमस्कार. रिव्हिजन चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. गेले काही एपिसोड आपण अहिल्याबाईंच्या जीवन कार्याचा आढावा घ्यायचा प्रयत्न केला, परंतु हा आवाका एवढा मोठा आहे की हे सगळं आवरणं अवघड आहे. परंतु निदान ही व्यक्ती कशी होती, त्यांचे कोणते विविध गुण होते, हे समाजातल्या सर्व स्तरापर्यंत जायला पाहिजे. त्यासाठी हा सगळा उहापोह केला. यासाठी आपल्याकडे आलेले आहेत विदिशाताई. विदिशाताई, नमस्कार. नमस्कार. आता हे आपण ह्याचं या कार्यक्रमाचं प्रयोजन काय, असा एक पहिला प्रश्न होताच आपल्या पुढे. हो. तर मला स्वतःला वैयक्तिकरित्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या चरित्राचा सांगोपांग अभ्यास करायला मिळाला आणि हे मी माझं भाग्य समजते. खरंय, अगदी खरंय. त्या दृष्टीने मीही भाग्यवान आहे. खरोखर. नाहीतर वरवरचं वाचलं गेलं असतं. हो, हा एक भाग झाला. आणि असं लक्षात आलं की आता स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत. म्हणजे असं कुठलं क्षेत्र नाही की त्यांनी महत्वाची पदं भूषवली नाहीयेत सध्याच्या काळात. त्यामुळे हे जे घडलंय ते 250-300 आणि त्या काळी म्हणजे जेव्हा स्त्रियांना एवढं स्वातंत्र्य नव्हतं, पुरुष प्रधान संस्कृती होती, स्त्रियांना शिक्षण नव्हतं किंवा एवढ्या त्यांचा व्यक्तिमत्व विकास झालेला नव्हता, त्या काळात त्यांनी जे चौकटी बाहेर जाऊन जे कार्य केलंय ते एखाद्या पुरुष राज्यकर्त्याला लाजवेल असंच आहे, असं मी म्हटलं पाहिजे. आणि त्या काळात हिंदू धर्म किंवा हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी त्यांनी जी पावलं उचलली ते खरोखर कौतुकास्पद. म्हणजे त्यांच्याकडनं घेण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत ना की मला असं वाटतं की त्यांच्या चरित्राचा काही भाग हा शालेय अभ्यासक्रमातनं गेला पाहिजे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. खरं तर म्हणजे ज्यांचा विकास झालेल्या अशा मुलांना ते आकलन लवकर होईल. त्यामुळे खरं मोठ्या इयत्तांमध्ये ह्याचा समावेश व्हायला पाहिजे. म्हणजे 15 वर्षाच्या पुढची मुलं किंवा विद्यार्थी जे असतील किंवा लिटरेचर किंवा राज्यशास्त्राचा जो अभ्यासक्रम असतो त्याच्यात हे पूर्ण पुस्तकच सांगोपांग अभ्यासक्रमात ठेवलं गेलं पाहिजे. म्हणजे एक हुशार, धोरणी, मुत्सद्दी, दूरदर्शी राज्यकर्ता कसा असला पाहिजे ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे त्यांनी धर्मही सांभाळला आणि राज्यकारभारही व्यवस्थित केला. म्हणजे व्यक्ती म्हणून त्या नीतिमान आणि अलौकिकच होत्या. आणि एक प्रजेची आई, लोकमाता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं. म्हणजे देवी ते लोकमाता हा जो त्यांचा प्रवास होता त्यातले काही गुण जरी आपल्याला अंगीकारता आले तर ते आपल्या भारताच्या भरभराटीसाठी किंवा राज्यकारभार चांगला होण्यासाठी हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आजकाल जे राज्यकर्ते त्यांनी या चरित्राचा अभ्यास खरं तर केला पाहिजे की त्यांचे कितीतरी गुणविशेष आपण बघितले. त्यापैकी एक महत्वाचा म्हणजे त्यांच्या नातलगांकडनं काही चुका झाल्या जवळच्या व्यक्तींकडनं, तर त्यांनी त्या लक्षात आणून दिला त्या व्यक्तीच्या. म्हणजे त्यांच्यावर पांघरून नाही घातलं किंवा पुन्हा पुन्हा चुका होऊ दिल्या नाही. त्यांनी वेळीच प्रत्येक ठिकाणी, मग नवरा असू दे, सासरा असू दे किंवा मुलगा असू दे किंवा पुतण्या म्हणजे मानलेला मुलगा असू दे, तुकोजी होळकर जे त्यांचे सावत्र मुलगाच त्यांचा तो, तर हे असू देत किंवा इतर कोणी जे इतर राज्यातले प्रतिनिधी असतील किंवा पेशव्यांचे प्रतिनिधी असतील, तर वेळोवेळी त्यांनी प्रत्येकाच्या चुका निदर्शनास आणून दिल्यात आणि स्वतःचं आचरण इतकं काटेकोर ठेवलं की कोणी त्यांच्याकडे बोट दाखवू शकलं नाही. बरोबर. तर निष्कलंक राजकारण झालं. बरोबर. त्याचप्रमाणे त्यांची जी आता सध्या आपल्याला जे प्रश्न भेडसावत आहेत किंवा दुष्काळ पडणं म्हणा किंवा सध्या बघतोय आपण की नद्यांमध्ये मृत माशांचे थर येतात, नदी जोड प्रकल्प, हे जे सगळं आहे हे त्या काळातही होतच की. म्हणजे त्या काळामधला जो त्यांनी अभ्यास केला
किंवा नदीला वेगळा पाठ काढून तो गावामधनं फिरवणं आणि त्याचा नंतर ते शेतीसाठी वापर करणं, हे जे सगळे आहे गुणधर्म, हे सध्या लागू पडतात ना. त्या काळी त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी जी पावलं उचलली ते आजही आपण ते फॉलो करतच आहोत. ते म्हणा किंवा आणि त्याची स्त्री सक्षमीकरणाची सुरुवात त्यांनी त्यांच्या काळात झाली. आता आपण म्हणतो 8 वर्ष स्त्री दिन आहे म्हणून. बरोबर. नाही, पण ही सुरुवात त्यांनी केली म्हणजे विधवांना न्याय मिळवून दिला. आणि त्या सतीच्या प्रथेविरुद्ध होत्या आणि नंतर कालांतराने ती प्रथा बंद झाली, हे भाग्यच आहे. पण सुरुवातीची बीज ही त्यांच्याकडे पेरली गेली होती. म्हणजे त्यांनी साहित्य कलेलाच राजाश्रय दिला असं नाहीये, तर हिंदू संस्कृती किंवा जे आपले धर्मग्रंथ होते त्याच्या अध्ययनासाठी पाठशाळा बांधल्या, त्याला प्रवृत्त केलं, त्याचे ग्रंथालय उभारली. माहेश्वर मध्ये नाही का त्यांनी क्षयरोगावरती संशोधन, म्हणजे रिसर्च काय फक्त याच वेळेला होतं, याच काळामध्ये होतोय वगैरे असं काही नाहीये. हे फार पूर्वीपासून त्यांनी जनतेसाठी याची सगळ्याची राबवणूक केलेली आहे ना. आणि शांतता प्रेमी होत्या. म्हणजे शक्य त्यांच्या कारकिर्दीत युद्ध फारशी झालेली नाहीये. म्हणजे त्यांना ज्यांनी आक्रमण केलं त्यांनी प्रत्युत्तर दिलं, पण स्वतःहून कोणाशी युद्ध नाही केले. बरेचसेच प्रश्न त्यांनी सामोपचाराने सोडवले, आजूबाजूच्या राज्यांशी सलोख्याचे संबंध ठेवले, मित्रत्वाचे. म्हणजे अशा पुष्कळ गोष्टी आहेत ज्या समाजापुढे यायला पाहिजे, तरुणांपुढे यायला पाहिजे, जास्ती करून तरुणांपर्यंत हे सगळं जर आपल्याला नीट सूक्ष्म स्थितीमध्ये पाहिजे असेल तर यासाठी तरुणांनी लक्ष घालणं गरजेचं. आणि जेवढं आपण चांगल्या लोकांच्या चरित्रांचं वाचन करू, अभ्यास करू, म्हणजे नुसतं वाचन हे बरेचदा वरवरचं असतं, पण जेव्हा आपण त्याचा सखोल अभ्यास करतो तेव्हा कुठेतरी आपल्याला वाटतं की नाही, ह्यातली आपण एखादी गोष्ट करून बघू, दुसरी करून बघू, मग हे प्रयोग सुरू होतात आणि आपण स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करतो आणि मग इतर लोकही तसं करू लागतात. त्यामुळे ह्या चरित्राचा अभ्यास होणं, हे लोकांपर्यंत त्यांचे गुणविशेष आणि या सगळ्या गोष्टी पोचणं फार गरजेचं आहे. आणि हे रिव्हिजन चॅनेलने हा खूप छान उपक्रम राबवलेला आहे की मला स्वतःला वैयक्तिक त्याचा खूप फायदा झालाय. नक्कीच. त्यामुळे मी असं म्हणू शकते. ज्या काळामध्ये समाज रचनेमध्ये स्त्रीसाठी कोणतेही उन्नतीचे मार्ग नव्हते, अशा काळामध्ये या महान कर्तृत्वशालीनी स्त्रीनं सती, पतीपाठोपाठ सती जायचं नाकारलं म्हणण्यापेक्षा त्यांच्या सासऱ्यांनी त्यांना ही विनंती केली आणि अखंड आजन्म प्रजापालनासाठी देह झिजवेल हे त्यांनी खरंच सत्य करून दाखवलं. अशा या लोकमंगल, जी जनतेची अश्रू पुसते, या लोकमंगल मातेला आमच्यातर्फे धन्यवाद. आणि असंच पुन्हा एखादं व्यक्तिमत्व भारतामध्ये घडो ही परमेश्वराचरणी प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद.